नमस्कार मंडळी, मी सोनाली आपल्या फ्री मेहंदी कोर्सच्या पहिल्या दिवशी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आपण 30 दिवसात मेहंदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत, तेही घरबसल्या आणि अगदी सोप्या पद्धतीने. आजच्या दिवसांमध्ये आपण फार महत्त्वाचं बेसिक शिकणार आहोत. मेहंदी कोन कसा धरायचा, स्ट्रेट लाईन्स, कर्व लाईन्स, सी व एस लाईन्स, प्रेसिंग कंट्रोल. ही बेसिक नीट जमली तर डिझाईन खूप क्लीन आणि सुंदर येते. कोन पकडताना जास्त टाईट ठेवायचा नाही. जसं तुम्ही पेन धरता त्याचप्रमाणे एकदम नॅचरल ग्रिप ठेवा. फक्त 2 बोटांचा कंट्रोल ठेवा आणि हात रिलॅक्स ठेवा. जसं आपण काही लिहिताना पेन पकडतो, एकदम अगदी तसाच. सुरुवातीला एक प्लेन पेपर घ्या. इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे, तुम्ही पण असाच एक प्लेन पेपर घ्या. सर्वात पहिला आपण इथे सरळ रेषा काढायला शिकूयात. कोन एकदम हलक्या हाताने पकडायचा, जास्त प्रेस नाही करायचा. एकदम हलक्या हाताने कोन थोडासा वरती धरायचा, अगदी चिकटवायचाही नाही. तुम्ही पाहू शकता. तर याच प्रकारे तुम्हाला सरळ रेषा काढायच्या आहेत. त्यानंतर सी कर्व, हा सी कर्व आहे. पुन्हा एस कर्व हा. तर एस कर्वपासून आपण कोयरी डिझाईन तयार करू शकतो या प्रकारे. तर हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सी कर्व आणि एस लाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत, त्या वारंवार प्रॅक्टिस करा. हलक्या प्रेसने पतली लाईन येते. इथे तुम्ही पाहू शकता, हलक्या प्रेसने पतली लाईन येते. थोडं जास्त प्रेस केलं तर जाड लाईन येते, म्हणजे थिक लाईन येते. या प्रकारे प्रेसिंग कंट्रोल जमलं तर डिझाईन खूप नीट येते आणि खूप नीट दिसते. तर एक पान स्ट्रेट लाईन्स, एक पान कर्व लाईन्स, सी आणि एस लाईन्स प्रत्येकी 20-20 वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रेसिंग कंट्रोल थिंक लाईनचं तुम्ही हे रोज केलं तर हात नीट चालायला लागतो आणि दुसऱ्या दिवसापासून डिझाईन आणखी सोपी वाटायला लागते. आजचा डे 1 तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या दिवसासाठी चॅनल सबस्क्राईब करा. उद्या डे 2 मध्ये आपण बेसिक शेप शिकणार आहोत. भेटूया उद्या. बाय.